नमस्कार, शिवशा पेठने पुणे शाखेमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी पुणे शाखेच्या बांबू सिल्कची व्हरायटी आणली आणि या साड्या तुम्हाला माहितीच आहे, ऑल टाइम फेवरेट। की सुंदर अशी बांबू सिल्कची साडी रेड कलर मध्ये मी समक्ष आल्याशिवाय तुम्हाला त्याची फील कळणार नाही। डिझाईन सिंपल स्वीट पण वेल दिले, त्यामुळे अजून त्याला ग्लेज येतोय आणि पदराचं काम आहे। छोटा पदर आहे, असं मोठा नाही, म्हणजे तुमची हाईट कमी असेल तर तुम्हाला इथे चांगलं दिसत। यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सारे, डिझाईन खूप सारे, कपडा क्वालिटी जरा थोडी इकडं तिकडं आहे, चेंज आहे, त्यामुळे तुम्ही समक्ष आलात तुम्हाला बेटर कळेल की कशा पद्धतीची साडी आहे। तर ही बघा, छोट्या छोट्या बुट्ट्याने भरलेली आणि बांबूची साडी माझ्या हिशोबाने नाजूक खूप आहे, नाजूक लोकांसाठी। तर तुम्ही जर का सड पातळ असाल, थोडे बुटके पण असेल, तुमच्यासाठी सुंदर असे कॉम्बिनेशन डिझाईन आहे या बांबू सिल्क मध्ये। गजब अशी साडी, पदर बघा, असं मी तुम्हाला सांगितलं की नाजूक लोकांसाठी साडी आहे। लाईट वेट इतकी आहे की तुम्ही 24 तास सुरुवातीला, म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा साडी नेसत असाल आणि एकदम सॉफ्ट तुम्हाला हवी असेल, बेस्ट चॉईस आहे बांबू सिल्कची। यामध्ये दाखवतो एवढे कलर कॉम्बिनेशन आहे। ही बघा, ही जी लाइनिंग आहे याच्यामुळे अजून सुंदर अशी बांबू सिल्कची साडी दिसते। उभी लाइनिंग आहे, उभी, बऱ्यापैकी साडीला आडव्या लाइनिंग असतात, तर उभी लाइनिंग आहे, त्यामुळे अजून सुंदर। आणि छोटी बॉर्डर सलावाप्रमाणे तसं, आणि पदर एकदम स्वीट। हे एक बघा, हे सगळं कलेक्शन आहे पुणे शाखेमध्ये। पण तुम्ही साडी बघा, एकदम सॉफ्ट अशी, गजब दिसते, एकदम सिंपल वर्क आहे बॉडीला, काही त्याला असतं झका मागा मला बघा असं काही केलेलं नाही, एकदम सिंपल सूट आहे। इथं विचारूच नका, एकदमच लाईट वेट। ह्या सर्व साड्या तुम्हाला पुणे शॉपमध्ये बघायला मिळेल। तुम्ही एकदा भेट देऊन स्वतः जर का बघितलं तर तुम्हाला अजून चांगलं कळेल। मी तर थोड्या काही 100मधून 2-4 सॅम्पल तुम्हाला दाखवते असं समजा। खूप साऱ्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे आहेत आणि ह्या सर्व आपल्या बजेटमध्ये आहे। तुम्ही जर का साडी डेला वगैरे विचार करत असाल साडी घ्यायची, तर शिवशा पेठेला एकदा नक्की भेट द्या। अशा भरपूर प्रकारच्या साड्या तुम्हाला भेटून जाईल। ह्यामधली कुठली साडी तुम्हाला छान वाटली कमेंट नक्की करा। पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद।